हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहे। आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते संविधान वाचवण्यासाठी बाहेर आले, संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून रस्त्यावर आले आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जो अतिरेक केला त्यामध्ये एक कार्यकर्ता सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला। पोलिसांचा हा अतिरेक हा या सरकारची दिशा दाखवत आहे की हे सरकार कसं चालणार आहे। कुठलाही गुन्हा नसताना, कुठलीही अतिरेकी कारवाई केलेली नसताना त्यांना अतिरेकी दाखवून आंबेडकरी समर्थकांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं, ज्या पद्धतीने उत्तम सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध करतो। या सरकारला धारेवर धरण्याची पहिल्या दिवसापासूनच या सरकारने संधी दिलेली आहे। या सरकारची कशी आंबेडकरी चळवळीच्या विरोधातली मानसिकता आहे ही याच्यातनं दिसते। आम्ही कार्यकर्ते हे परभणीला जाणार आहोत, परभणीला भेट देणार आहोत। तसेच संतोष देशमुख या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी आहे। त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे पाय तोडण्यात आले, त्याचे हात तोडण्यात आले। इतक्या क्रूरपणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे। महाराष्ट्रामध्ये जंगलराज सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी, मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय। संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत। ज्या ज्या लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत। हे आता लपून राहिलेलं नाही। फोन कोणाचे कोणाला झाले, कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे। त्याच्यावरती एखादी SIT लावावी आणि सरकारने ट्रान्सपरन्सी दाखवावी, सरकारने पारदर्शकता दाखवावी। आतापर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये 32 खून झालेत, 32। त्याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही। वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकीर आहे, म्हणजे दाऊदने आदेश द्यायची आणि छोटा शकीरने काम वाजवायचं अशा पद्धतीचा मुंबईमध्ये जो गँगवॉर होता तो बीडमध्ये आहे। आणि बीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडने काम वाजवायचं। हे गेल्या 15-20 वर्षाची परंपरा आजही चालू आहे। आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे। कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही, कारण का आता तिथली जनता जागी झाली आहे। हा जो काय अन्याय अत्याचार संतोष देशमुखवर झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वरनं जी काही कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही। आम्ही बीडलाही भेट देणार आहोत, आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत। अतिशय चुकीचा घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडली आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे। सर्व महाराष्ट्र ह्या घटनेचा साक्षीदार आहे। मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर, त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो, पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो। अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये, मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। सगळ्यात महत्वाचा विषय, जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले, त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाहीयेत, ते फक्त गुन्हे पुन्हा त्यांनी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे प्रमुख गुन्हेगार नाही। यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे। आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला। म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करतात ते लोक की खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल केला। माझ्याकडे पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या विंडमिलच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडणीचे गुन्हे दाखल केले त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आहेत, आता सुद्धा माझ्याकडे आहेत। माझी प्रमुखपणे मागणी आहे, 8-9 दिवस उलटलेले आहेत, पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे, संतोष देशमुखला। तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा। रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत। त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल
की त्यांच्या मुलावरती 307 दाखल झाली. त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक कराडला बळकवायची आहे म्हणून त्यांच्यावरती 307 त्यांच्या मुलावरती दाखल केला. त्याच्यानंतर सुद्धा ऐकलं नाही म्हणल्यावर अॅट्रॉसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले. परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा 307 वडील, त्याची आई आणि स्वतः मुलगा, त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाहीये. म्हणजे या प्रकारच्या घटना हे 307 दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झालाय म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण बघितले कशा निर्दयीपणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारलंय, तिचे डोळे फोडलेत अक्षरशः. म्हणजे अजून सुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले, जे गुन्हेगार त्या स्थळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिक कराडकडे जाईल. पण का ही सरकार न्याय देण्यासाठी मागे सरकती हा प्रश्न आमच्या सर्वांना पडलाय. जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात. त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं. आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही. या अधिवेशनाच्या 6 दिवस जे आहे आठवडाभर आहे, जर त्यांना अटक झाली नाही तर मी माझ्या पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत. आणि संतोष देशमुखची चौकशी, खुनाची चौकशी ही बीड जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन करेल असं आम्हाला वाटतच नाही. ते एका राजकीय पक्षाच्या हातातलं बाहुलं आहे जिल्हा पोलीस प्रशासन. पहिलं तर परभणी आणि बीडच्या जिल्हा जे काही प्रमुख आहेत, पोलीस प्रमुख, यांची ताबडतोब बदली करा. परभणीमध्ये जो मेला आहे जेलमध्ये सूर्यवंशी, त्याला जबाबदार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड करा. ही प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत. मागणी आम्ही सीआयडी नाही, आम्हाला एसआयटी हवी आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये जज मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे. नाहीतर यांना न्याय मिळणार नाही. 32 खून पडतात 2 वर्षामध्ये आणि त्याचा ठांगपत्ताही प्रशासनाला लागत नाही. आजपर्यंत बीडमध्ये प्रत्येक खुनाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको.